श्रीराम समर्थ. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आपल्या रोजच्या कामावर, म्हणजे ट्रेनिंगला. ॲक्च्युअली काय झालं, आज रजा होती, पण एक क्लायंट म्हणाला की मी येतो आहे. तर त्याने काल सांगितलं मी येत नाही म्हणून, आज सांगितलं मी येतो आहे म्हणून. तर मग काय करणार, जावं लागतं. बघू आता कसं काय ते. तर कंटाळा झालेला जायला, पण ठीक आहे, घरात बसून तरी काय करणार, एवढंच फिरून येऊ. फिरून आलं तर बरंच होईल, म्हणजे कसं कंटाळा नाही ना. आधी इकडनं जाऊन बघूया, जाऊ शकतो का पलीकडे. रस्ता खोदलेला असतं तर नाही जाऊ शकत ना. जाण्यासारखं असेल तर जायला काय हरकत नाही, जाऊ शकतो. रिस्क आहे थोडं. हे असं रिस्क आहे. तर काय आता हा आहे ना, मेन लिंक रोडसाठी ना खूप शॉर्टकट आहे रोड. त्याच्यामुळे मी प्रिपेअर करतो की हा रोड मिळाला तर मला खूप चांगलं आहे. पण थोडी त्यांनी माती अजून टाकली असती ना, तर मग यायला जाण्यासाठी खूप चांगलं असतं, बाईकसाठी स्पेशली. आता कार तर काय जाऊ नाही शकत, कारण त्यांचं अजून काम बाकी आहे, त्याच्यामुळे जाऊ नाही शकत. तर माझं म्हणणं काय की तुम्ही थोडी अजून माती टाका, म्हणजे जेणेकरून बाईकवाले तरी जातील. मग आम्हाला एवढी लांब फेरी पडणार नाही, गल्ली गल्लीतनं फिरायचं. आणि ते बरं आहे ना, तेवढं पटकन लिंक रोडला येतं ना. त्यामुळे प्रयत्न हाच आहे की शक्यतो शॉर्टकट जेवढं होईल, म्हणजे जेवढं लवकर रोडवर येता येईल तेवढं यायचं. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे. आज कामगार दिन आहे म्हटल्यानंतर आज जे कामं करतात, हेवी लोड, हे सगळे, त्यांना एक सुट्टी म्हणून आज हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या हिमतीला, त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या रोजगाराला एक सलाम आहे हा. त्याच्यामुळे 1 मे हा दिवस खूप वर्कर्स लोकांसाठी चांगला असतो, सुट्टीचा दिवस असतो. काही ठिकाणी 1 मेला पूजा ठेवली जाते. तसं मी पण 1 मेला अक्कलकोटला जायचो. मी पहिला माझा प्लॅन होता काल जायचा, पण प्रॉब्लेम असा झाला की पैसे कमी पडले, त्याच्यामुळे माझं कॅन्सल झालं जाणं. नाही तर मी आज अक्कलकोटला असतो, अक्कलकोटला व्हिडिओ बनवत असतो स्वामींच्या दारात. स्वामी समर्थ, माऊली श्री स्वामी समर्थ. बघूया आता कधी बोलवत आहेत. बोलवायची त्यांची इच्छा होती आणि ते बोलवलेलं आहे, पण माझ्याकडे पैसे कमी पडल्यामुळे मी जाऊ शकत नाही आहे. आता बघूया, आज क्लायंटकडे मागितले आहेत, जर आज दिले तर मग 1-2 दिवसात मध्ये जाऊन येईन मी. कारण मध्ये गेलो तर जरा देवळात रश पण कमी मिळेल आणि चांगलं दर्शन घेता येईल. गरमीचं काय आहे, गरमी तर होतच राहणार, पण स्वामींना भेटणं खूप महत्वाचं आहे ना, त्यांना तर भेटलं पाहिजे. जे काय चाललंय ते स्वामींच्या आशीर्वादानेच चाललंय ना. ते माझ्या सदैव पाठी उभे असतात, मला कधी कोणत्या संकटात यायला देत नाहीत. आणि आलेले संकट असं पळवून लावतात
की ते परत यायचा प्रयत्नच करत नाहीत सांगतो. म्हणून स्वामी माऊली असावी आपल्या जवळ. स्वामींचं नामस्मरण करा, त्यांना गाराणा घाला, म्हणजे ते तुम्हाला सतत तुमच्या मागे असतील. कारण स्वामींचे आशीर्वाद खूप मोठे आहेत, ते तुम्हाला सतत बॅकअप करत राहणार. तुम्हाला कधी कोणत्या संकटात पडायला देणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याच संकटात तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. एवढं मात्र खरं आहे. स्वामींचे आशीर्वाद माझ्यावरती तरी भरपूर आहेत. जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. माझा फर्स्ट अनुभव कसा आहे स्वामींच्या बाबतीत, की मी एकदा फक्त नाव ऐकून होतो की अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत म्हणून. पण काय झालं, एक दिवस मी ह्याला कांदिवलीला काय म्हणतात ते एरिया आहे, हां ठाकूर विलेज. तर ठाकूर विलेजला गेलेलो आणि काय माहिती नाही काय झालं, मी तिकडनं येताना माझे पेट्रोल संपलं. पेट्रोल संपलं तर मी येत होतो ढकलत. तर तिकडे स्वामी समर्थांचं त्याच्यानंतर साईबाबांचं जसं चित्र होतं तिकडे. तर मी खूप थकलेलो आणि घामाघूम झालेलो. तर मी काय केलं, गाडी देवळासमोर आल्यावर लावली स्टँडला, पाया पडलो त्यांना आणि मी पुढे निघालो. पाया पडलो त्यांना आणि मी पुढे निघालो. तर मी जसं हायवेला आलो तर एक कपल माझ्या बाजूला आलं. मला बोलतात, काय झालं, तुझं पेट्रोल संपलं आहे का? तर मी त्यांच्या तोंडाकडे बघितल्यानंतर ते म्हणाले, मी म्हटलं हा हो पेट्रोल संपलं आहे माझं. तर मग म्हटलं एक काम कर, तू बस गाडीवर, आम्ही तुझ्या गाडीला टो करतो आणि पुढे पेट्रोल पंप आहे तिकडे जाणार, तू आरामशीर जाशील आणि बसशील. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. पहिलं मी त्यांना नकोच म्हटलं, पण नंतर मग ते जबरदस्ती करायला लागले. तर म्हटलं चला जाऊया. तर त्यांनी टो केला करता ते मध्ये एक गाडी आली म्हणून मी साईडला गेलो तर ते पण आले परत साईडला आणि मला म्हणाले काय झालं. नाही म्हटलं गाडी आली मध्ये ना म्हणून मी थोडा भियालो. तर मला पटकन ते बोलले, अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना, चल तू बोलते. तर मला तेव्हा काय कळलं नाही की काय बोलते. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, चला येतो. आणि मी निघालो त्यांच्याबरोबर. तर ब्रिज आला. हा माझा फर्स्ट अनुभव आहे हा स्वामींच्या बाबतीत साक्षात्काराचा. तर मी ब्रिज आला म्हणून साईडला गेलो आणि त्यांना सांगितलं, आता तुम्ही ब्रिजवरून जावा, 2 मिनिटाच्या अंतरावर पण नाही आता पेट्रोल पंप, मी जाय. तर ते म्हणाले ठीक हरकत नाही. आणि त्यांनी गाडीवर घातली ब्रिजवर आणि मी खालून चालत होतो. आणि नंतर वर डोकं करून बघतो तर ते दिसेनासेच झाले, गायबच झाले दोघे. कोण होते, काय होते, काही कळलं नाही मला. त्या व्यक्तीला दाढी होती, थोडे सावळेशे होते, थोडे अंगकटाने बारीक होते. ती बाई तर माझ्या लक्षात नाही पण कशी होती, पण मला ती व्यक्ती माहिती आहे मला कशी दिसत होती. त्याच्यानंतर मी पेट्रोल पंपला जाऊन पेट्रोल भरलं आणि घरी गेलो. मग आणि नंतर एका पुस्तकामध्ये वाचलं त्यांचं मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. तेव्हा मला कळलं की अरे हा तर स्वामींचा खरा मंत्र आहे. या इथे ना हा रोजचा त्रास आहे. हे टेम्पो कसे पण लावतात आणि डोक्याला ताप करून ठेवतात. ते रोडला. त्याच्यानंतर मी एकदा असं झोपलेलो, मला काय माहिती नाही, मी झोपलेलो आणि माझं नामस्मरण मी आपलं सुरुवात केलेली.
आणि अचानक झोपेमध्ये मला साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे कसा, मी कोणाच्या तरी मागे चालत जातोय, तर मला मागून आवाज आला स्वप्नात, की अरे वेड्या तिकडे कुठे चाललाय, तुला तर अक्कलकोटला यायचंय. म्हटलं अरे, आणि फटकन मी जागा झालो एकदम. म्हटलं अक्कलकोट तर मी वाचलेलं नाव, आणि हा आवाज कोणाचा, असं मी घाबरलो. तर मी सकाळी उठलो, माझे जे गुरु आहेत त्यांना मी जाऊन असं असं बोललो की मला असं असं स्वप्न पडलंय. तर ते म्हणाले तुम्ही नामस्मरण करताना स्वामींचं. म्हटलं हो. तर ते म्हणाले की तुम्हाला साक्षात स्वामींनी बोलवलं अक्कलकोटला. बापरे, मी घाबरलो. तर ते म्हणाले एक काम करा, तुम्ही घरी जा, 5 तुळशीची पानं ठेवा देवासमोर आणि गाराणं घाला की मी अक्कलकोटला यायला तयार आहे, तुम्ही मला घेऊन चला. तर मी आपलं घरी आलो, 5 पानं ठेवली ना, त्याच्यानंतर मग गाराणं घातलं आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ. बघा गाडीवरती पण मला स्वामींचं चित्र दिसतंय. म्हणजे कसं आहे बघा, हे बघा समोर गाडी चालली आहे, त्याच्यावर स्वामींचं चित्र आहे, श्री स्वामी समर्थ माऊली. घरी आलो आणि नंतर मग हे एक दिवस मी माझ्या जिममध्ये शिकवत होते आणि तिथे एक लेडीज आहे, मला माहीत नव्हती की माझ्या मित्राची बायको आहे. तर ती आली आणि मग विषय निघाला बोलता बोलता असं की स्वामी समर्थांचं कुठे आहे. मी आपलं सहज त्यांना विचारलं. तर ते म्हणाले की मी चालली आहे स्वामी समर्थांकडे, तुम्ही येणार का. म्हटलं प्रशांत पण येतोय का, म्हणजे त्याचे मिसेस हजबंड, कारण ते मला ओळखतात ना. म्हटलं हां ते पण येत आहेत. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तर मग त्यांना मी बोललो मग माझ्याकडे आता तिकीट नाही, काय नाही आहे. तर म्हणजे काय हरकत नाही. ती वहिनी होती ना, ती गेली घरी आपलं जिम संपवून, पण दुसऱ्या दिवशी आली तेव्हा माझ्या हातात जायचं तिकीट दिलं. म्हटलं अरे हे तिकीट घ्या जायचा, आमच्याबरोबरच आहे तुमची तिकीट. म्हटलं अरे वा, खूप छान. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता यायचं काय करायचं. मी म्हणाले काय हरकत नाही, बघू. आणि दुसऱ्या दिवशी येऊन परत मला तिने यायची तिकीट दिली, माझ्या वहिनीने यायची तिकीट दिली. त्याच्यानंतर मी म्हटलं अरे वा मस्त, खूपच छान, स्वामींनी सोय केली. त्याच्यानंतर ती म्हणाली काय करायचं नाही, आमच्याबरोबर यायचं तुम्ही, तुमचा राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च मी केलेला आहे, सगळं मॅनेज केलेलं आहे, तुम्ही फक्त या आमच्याबरोबर. मी स्वामींचे एवढे मनापासून आभार मानले ना की मी स्वतः हैराण झालो. त्याला हे काय स्वप्नात आले काय, मला सांगितलं काय, आणि माझ्यासाठी सोय पण केली, मी गाराणं घातलं. तर मी एवढं खुश झालो ना की मी काय सांगू तुम्हाला माझे अनुभव. त्याच्यानंतर मी एवढा तल्लीन झालो स्वामींच्या नामस्मरणात की मला बरेचसे साक्षात्कार घडायला लागले, जे मी भूतून भविष्यात मी विचार पण नाही केलेला, एवढे साक्षात्कार मला व्हायला लागले. काय सांगू नी काय नको मला आता. काय ते म्हणतात ना, एवढं अनुभव आहेत माझ्या गाठीशी की मी काही सांगू शकत नाही तुम्हाला की मी काय आणि किती सांगू. असं खरंच स्वामी आहेत तिन्ही जगाचे देव. हे बघा हे कसे आडवे तुडवे येत आहेत. थोडा मी जवळ आहे तरी तो पटकन येतोय. मार्वेचं सिग्नल. आपल्याला जायचं आता लिबर्टी गार्डन आहे. चला. लिबर्टी गार्डनच्या दिशेने चाललोय आपण. इकडनं कारण तिकडे पार्किंग नाही आहे ना, तर मला इकडनंच जावं लागणार आहे.
तो माझा दुसरा अनुभव होता, म्हणजे साक्षात्काराचा. त्याच्यानंतर एकदा मी घरी जप करत बसलेलो. मी माझ्याकडे एक स्वामींचा फोटो होता. त्या फोटोमध्ये ना स्वामी मला रडताना दिसले. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही का रडताय. तर मला काय उत्तर आलं नाही, पण मला एक क्लिक झालं की मिसेसला फोन लावावा. तर मिसेसला मी फोन लावला आणि तिला विचारलं, अगं तुझ्याबरोबर काय घटना घडली आहे का, कारण ती कामावर होती. ती म्हणाली हो, फॅनमध्ये बोट गेलंय. मी एकदम म्हणतो ना, मी एकदम गारच झालो. मी एकदम काय बोलावं हे काय सुचेना. स्वामींना मग मी म्हटलं, स्वामी माफ करा, पण तुम्ही खूप छान साक्षात्कार दिलात मला. स्वामी समर्थ माऊली, स्वामी समर्थ. काय तीर संरक्षण पथक. बाई इकडे देते, हिला जाऊ दे पुढे. जा बाबा जा. आता मी पोचलोय माझ्या कामाच्या ठिकाणी. आलोय. स्वामीची सेवा करा, स्वामींची सेवा करा, सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला कसलंही दुःख कष्ट काही देणार नाहीत ते, कारण ते दुःख कष्ट निवारून टाकतात. तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद सगळ्या गोष्टी भरतात. चला तर श्री साईनाथ आहे. चला तर आता आपण आपल्या ठिकाणी पोचलो. अरे माझा क्लायंट येऊन उभा आहे. काय म्हणतो बा, कसं आहेस? हा